मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। या संदर्भात नाशिक शहर पोलिसांचा तपास सुरू आहे। मात्र पोलिसांचे विविध पथक शहरातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असून स्थानिकांनी केलेल्या दाव्यात असलेले इसम हे ज्या दिशेने पळून गेले आहेत त्या दिशेने ते सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळत आहे। या संदर्भात पोलिसांचे विविध पथके शहरात रवाना केली आहेत। या दृष्टीने नाशिक शहर पोलीस ठिकठिकाणी जाऊन सीसीटीव्हीच्या आधारे माहिती घेत आहेत। सीसीटीव्ही मध्ये दिसणारी व्यक्ती ही कृष्णा आंधळे आहे का या संदर्भातला शोध सुद्धा आता नाशिक पोलिसांकडून घेतला जातो। दृश्य पाहतोय तर कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा स्थानिक त्या ठिकाणच्या नागरिकांनी केला होता। एकमेव आरोपी जो अद्याप सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला फरार आरोपी आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे आहे। पोलिसांना गुंगारा देण्याचं काम तो मागच्या 2.5 ते 3 महिन्यांपासून करतोय आणि आता कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसल्याचा दावा करण्यात आला। त्यामुळे कालपासून रात्रभर पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आता कृष्णा आंधळेचा शोध घेण्यात येतोय। कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा स्थानिकांनी दावा केला होता आणि त्याच अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तो ज्या दिशेने गेलाय त्या दिशेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करत विविध पोलिसांचे पथकं त्या ठिकाणी तैनात करून काल रात्रीपासूनच पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। त्यामुळे कृष्णा आंधळेच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना आणखीन किती कालावधी लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा करण्यात आला।